या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 43 चौकार आणि 42 षटकार ठोकले गेलेले आहेत. MB लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. MB लाईव्ह टेलिकास्ट आपण मध्ये प्रोप्रायटर निवृत्ती बजागे मॅन फ्रॉम किरवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आणि या वाहिनीला जर आपण लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. व्ही आय पी दृश्य पुन्हा एकदा दाखवलं जाते. व्ही आय पी अनेक मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा ग्रीष्मा 11 चषक 2026मध्ये हार्दिक स्वागत आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केला जातोय आणि यस पंच सहमत आहेत. आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र 5ची चिरोबाने पंच पुणेश पाटील सर आपल्याला पाहत आहोत. हे 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तिघेही नक्कीच आपण बघितले तर चांगले क्रिकेटर देखील आहेत. अनेक मैदाने देखील त्यांनी गाजवलेले आहेत आणि अजून देखील अनेक मैदाने ते गाजवत देखील आहेत. राम सामना करील गोलंदाज निमेश शेलार याचा. निमेश शेलार ज्याने पहिले चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. विकेटचं खुराक त्याला मिळालेलं आहे. आणि ज्यावेळी विकेट प्राप्त करतोय गोलंदाज त्यावेळी त्याचा आत्मविश्वास देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली, झेल मात्र ड्रॉप. स्लॉफी वर्क आपल्याला पाहतोय वर्ड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये. हातांची झोली पेश केली होती मात्र अखेर ती त्याला मिटता आलेली नाही. आणि म्हणूनच आपण पद्धत जीवदान मिळतं फलंदाजाला. या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव देखील पूर्ण करतात. या 2 धावांनी शिवनेरी जुनं संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती पोहोचते ती 7 वर. कट करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोनमध्ये या चेंडू आणि अगदी इक्लेअर चॉकलेट प्रमाणे 1 धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. दुसरं षटक मार्गस्थ निमेश शेलर आपण बघूया. जन्मान पॉवर शेलर करून दुसरं षटकात आलतोय. यावेळेला मात्र लॉफ्ट केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. वॉट कॅच, नक्कीच आपण म्हणालो असतो. काय प्रयत्न केलेला आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा पाहायला मिळालेला आहे. मात्र इथे चिनू निघून जाते सीमा पार. अखेर आपण बघूया प्रयत्न व्यर्थ, हा चौकार. साधला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलेला आहे आणि 2 धाव फलंदाज पूर्ण. तिसरी धावीसाठी देखील प्रयत्न, 3 धाव फलंदाज पूर्ण करतात. दरम्यान
गोरसे या गावचे या माजी सरपंच मुरलीधर केने साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. संतोषजी काकडे साहेब आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढील सामन्यामध्ये आपण सागरलेन गोरसे संघाला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि गोरसे गावचे माजी सरपंच मुरलीधर केने साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ग्रीष्मा 11 कामनेपाडा विपक्ष सागर 11 गोरसे या दोन संघामध्ये. व्यापेठात जर मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. मान्यवर कक्षामध्ये अमनेगावचे समाजसेवक चंद्रकांत बारशे साहेब, माजी उपसरपंच अमने परेश बारशे साहेब, समाजसेवक अमने वासुदेव पाटील साहेब, माजी उपसरपंच हरिचंद्र काकडे साहेब, ज्याच्या माध्यमातून 10 किलो खजूर आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. अमनेपाडा गावचे दिनकर पाटील साहेब आणि माजी सरपंच अमनेपाडा प्रदीप पाटील साहेब यांची विशेष उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. यावेळी मात्र झेल आणि इथे मात्र आत्ता मात्र फलंदाज फेल होताना पाहायला मिळतोय. T20 विश्वचषकामध्ये हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हा सामना देखील पाहायला मिळेल. आणि तसंही मित्रांनो आज बघितलं तर 15 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवशी 2015च्या विश्वचषकामध्ये हिंदुस्थान संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करण्याचा विक्रम केला होता. धावसंख्या झाली ती 15 धावा. 15 धावा झाल्या. त्यांनी 2015च्या विश्वचषकामध्ये हिंदुस्थान संघाने हा कारनामा पाकिस्तान विरुद्ध केला होता आणि सलग आपण बघितलं तर सामन्यात त्यांना पराभूत करून विजयाचा षटकार देखील त्यावेळी हिंदुस्थान संघाने ठोकला. त्याच्यामध्ये विराट कोहलीचं शतक आणि आपण बघितलं तर बिग बी अमिताभ बच्चन यांची कॉमेडी देखील आपल्याला कॉम बॉक्समधून ऐकायला मिळाली होती. त्यानंतर आज 2002 मध्ये पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामी यांनी वन डेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा देखील विक्रम केला होता. मात्र मोहम्मद सामीच्या नावे असा एक दुर्दैवी विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांबलचक षटक हाताळण्याचा दुर्दैवी विक्रम त्याने केला होता बांगलादेश विरुद्ध, ज्याने तब्बल 17 चेंडूंचा षटक हाताळण्याचा दुर्दैवी विक्रम केला होता. आणि मोहम्मद सामीची जर या माणसाची भेट झाली असती, कॅमेरामॅनने कव्हर करायचं आहे, तर नक्कीच त्याला तू म्हणाला असता की केशेच्या गिरिंदीतला कोंडा खा. भारत 7वे होते बॉलिंग ट्रॅकवर. बॅकफॉल जाऊन फटका खेळलेला या पॉईंटच्या डोक्यावरून चिनू निघून जाते बॅकफॉन रिझनमध्ये. मग त्या डिक्लेअर झोनमध्ये फक्त एकच धाव. कालचा दिवस गावदेवी धामणगाव संघाच्या नावे राहिला होता, जो संघ ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेमध्ये नंबर 1वर रँक करत आहे. मग त्या संघाचं देखील आव्हान संपुष्टात आलं असतं जर भरोरी संघाने काही चुका केल्या नसत्या. तर मग सावंती संघाला पराभूत करून त्याने फायनलमध्ये धडक मारली आहे. कालच्या सेमीफायनल सामन्यामध्ये सावंती स्पोर्ट्स सावंती संघाला गावदेवी धामणगाव संघाने पराभूत केलं होतं आणि त्याने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. पहिला संघ ठरलेला आहे अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये पोहोचणारा गावदेवी धामणगाव संघ. धावसंख्या 16. तिसरं षटक मार्गस्थ भारत 7वे तिसरं षटकात चालतोय. यावेळी मात्र मिस टाईम पटका क्षेत्ररक्षकाला अंदाज बांधता नाही. अगोदर क्षेत्ररक्षक पुढे आलेले आहे, त्याच्या मागे चेंडू पडतोय आणि तोपर्यंत वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्यास. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. शिवनेरी जुनदानतुकी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धावा. 18 जर्सी क्रमांक किंग कोहली विराट कोहलीचा 2015च्या विश्वचषकामध्ये आजच्या दिवशी पाकिस्तान विरुद्ध शतक देखील झळकावण्याचा विक्रम केला होता. पुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला स्केअर ऑफ द विकेट. मात्र मिडविक रिझनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धावघेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 19वर. आपण सामना होतोय. नक्कीच आज महाशिवरात्री आणि फराळाची इथे व्यवस्था केली गेली आहे. ज्याही कोणाला नक्कीच फराळा करायचा असेल तर त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. व्यासपीठाच्या मागे नक्कीच आपण संपर्क साधायचा आहे.
धावसंघ 20 टू नॉट लॉस फॉर द 5 विकेट. निम्मा संघ गारच झाले आपण बघतो, अर्धा संघ डगआउटला परतलेला आहे. प्लेन मेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, आणि काय घडलंय तिथे पंच काय सांगत आहेत. फलंदाज बाद आहे. सहावा फलंदाज अखेर बाद होताना आपण पाहतोय शिवनेरी अजून अंतर्गत या संघाचा. मात्र या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपण प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे आकर्षक ट्रॉफीज पाहतोय, ज्या व्यापीठ समोर आहेत, आणि त्या ट्रॉफींवर सर्व संघांचं लक्ष देखील लागून राहिलेलं आहे. ते आम्हाला जांभूळपाडा गावचे युवा नेते अर्षद पारधी साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांचं विशेष धन्यवाद. मॅन्युअल सिरीजसाठी थंडा कूलर आपण बघतोय. थोड्याच दिवसात आता मात्र गरमीच्या मोसमाला देखील सुरुवात होणार आहे. आणि जर तुम्हाला थंड राहायचं असेल तर नक्कीच हे कूलरवर तुमचं लक्ष असणार आहे. ट्रॉफी आणि कूलर आम्हाला स्पॉन्सर केलं. मॅन ऑफ द सिरीजसाठी अनंत कालुराम जाधव साहेबांनी त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर हे 3 आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय, जे आम्हाला रवींद्र सकाराम जाधव साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले आहेत. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण 3 पारितोषिक पाहतोय, ज्यामध्ये ट्रॉफी आम्हाला बालाराम मंगल भोईर साहेबांकडून, गिफ्ट हॅम्पर आम्हाला संपदा सुनील जाधव मॅडम यांच्याकडून, आणि या स्वीट बॉक्स मॅच के बाद कुछ मीठा हो जाए, जे आम्हाला संजय स्वीटचे या प्रोप्रायटर कचरू पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले आहेत. इथे मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. टप्प्यावर चेंडू अडवला जातो, धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय. हे साथी काही संकटात नाही, आणि आणखीन एक फलंदाज इथे रनआउट रूपाने बाद होताना. या स्पर्धेमध्ये आपण सन्मान चिन्ह जे पाहतोय, पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी ज्यामाना अनिल वसंत पाटील साहेब, जनार्दन यशवंत काकडे साहेब, सुनील श्रीपद पाटील साहेब, सुनील सकाराम जाधव साहेब, रमेश नामदेव पाटील साहेब, त्यानंतर चेतन बलिराम काकडे साहेबांनी विजय रमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये जे चेंडू आपण पाहतोय निव्या कंपनीचे जे चेंडू आम्हाला पुरवले गेलेले आहेत, रंगनाथ चटपट पाटील साहेब, सुखदेव माधू पाटील साहेब आणि सांगे गावचे समाजसेवक सकाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून, त्यानंतर वाशरे गावची त्रिमूर्ती आपण पाहतोय, सागर पाटील साहेब, दहेश मागे साहेब आणि सचिन मागे साहेब, ज्याच्या माध्यमातून मला चेंडू पुरवले गेले, आमचे बॉल स्पॉन्सर आहेत, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे, अविनाश मोतीराम पाटील साहेब आणि त्यांच्या समेत सुभाष नारायण जाधव साहेब, जे ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये गणेश बजागे साहेब, किरवली गावचे समाजसेवक, ज्यांच्या माध्यमातून टॉचविन संगणकाला थंडा आम्हाला स्पॉन्सर केले आहे, त्यांचं विशेष धन्यवाद. चौथ्या क्रमांकाचा रोख पुरस्कार पारितोषिक स्पॉन्सर करणारे प्रदीप सनीदास पाटील साहेबांचा देखील विशेष धन्यवाद. पंचांचा इशारा येतो वाईट, आणि डिक्लेअर झोनमध्ये देखील चेंडू गेलेला, म्हणजे 1+1 अशा 2 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील, आणि 2 धावने संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 23. कालच्या जेवणाची सुविधा आम्हाला पुरवली गेली होती ती चंद्रकांत बापू काकडे साहेबांनी, सुरेंद्र चंद्रकांत काकडे साहेबांकडून, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. यावेळी मात्र लॉप केलं चेंडूला, लॉप टेट फाटका, स्टेट हिट, चेंडू निघून जाते सीमा पार, सीधी बॅट, नो बकवास, षटकार. लॉस ऑफ 7 विकेट. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक आपण टॉससाठी ग्रीष्मा 11 अमनेपाडा संघनायक आणि सागर 11 गोरसई संघनायक, पुढील सामना या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल जाधव आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना, ज्याने नक्कीच मिड रिझर्वमध्ये प्रयत्न चांगला केला होता, त्याच्या माध्यमातून आज क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालेलं आहे.
आणि इथे मात्र हे आपण पाहतोय फलंदाज बाद झालेला आहे. हिट विकेट. प्रेक्षक खेळाडूंना नक्कीच इथून आव्हान दिलं जाते. व्हीआयपी डॅच जे आहे ते व्हीआयपी डॅचच्या मागे आपण फराळाची व्यवस्था आपणासाठी केली गेली आहे. आपण फराळ करून घ्यायचं आहे. जे खेळाडू आणि प्रेक्षक इथे उपस्थित असतील त्या सर्वांना आव्हान केले जाते की सर्वांसाठी ती व्यवस्था केली गेली आहे. आपण फराळ करून घ्यायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय आजची जी व्यवस्था आहे ती आम्हाला केली गेली आहे. आपण पाहतोय ज्यामध्ये संतोष रघुनाथ पाटील साहेब आमनेपाडा, सुनील दत्तू पाटील साहेब आमनेपाडा यांच्याकडून 5 किलो खजूर, विजय सुक्रा काकडे साहेब आमनेपाडा यांच्याकडून 5 किलो खजूर आणि हरिश्चंद्र काकडे साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय माजी उपसरपंच आमनेपाडा त्यांच्या माध्यमातून देखील 10 किलो खजूर आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. खिचडी प्लस खजूर नक्कीच ही फराळाची व्यवस्था केली गेली आहे आणि सर्वांसाठी ही व्यवस्था केली गेली आहे. प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, सर्वांना विनंती असेल की व्यासपीठाच्या मागे फराळ सुरू झालेलं आहे. आपण तिथे संपर्क साधायचा आहे. 30 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. 9 फलंदाज बाद झाले आहेत आणि मला वाटतं शेवटची जोडी मैदानामध्ये शेवटचं षटक मार्ग असते आणि शेवटची जोडी मैदानामध्ये देखील पाहायला मिळते. शेवटची जोडी आणि शेवटचं षटक देखील आपल्याला पाहत आहोत. विनायक आणि धनाजी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. विनायक कारभारी विथ धनाजी जाधव. बॉलिंग ट्रॅकवर विशाल जाधव. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाजांना मिळेल. या सिंगल संघाची धावसंख्या 31-31. असं आपण सामना बघतोय. जहनमन पॉवर शेलर विपक्ष शिवनेरी अजून अंतर्गत या दोन संघामध्ये आज गावदेव भादवड बी संघाला पहिल्या सामन्यामध्ये जहनमन पॉवर शेलर संघाने पराभूत केलं होतं. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये शिवनेरी जुनं अंतर्गत संघाने आई वजश्री निंबोली संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात आणलं होतं. विशाल जाधव बॉलिंग ट्रॅकवर. तर सामना केलेला फलंदाज विनायक कारभारी, धनाजी जाधव. इथे मात्र झेलावर पोचला होता क्षेत्ररक्षक, झेल कॅरी करू शकला नाही. थोडासा अवघड झेल देखील होता कारण स्टॅट लेट घेतला होता क्षेत्ररक्षकाने. एक धाव दरम्यान फलंदाजाने पूर्ण केले. धावसंख्या 32-32. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 44 चौकार आणि 43 षटकार ठोकले गेलेले आहेत. म्हणजे समान आपण पाहतोय. चौकार देखील जवळजवळ तेवढे आणि षटकार देखील तेवढेच ठोकले गेलेले आहेत. यावेळी पिकअप शॉट आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पर 1-2 का 4 चौकार. दरम्यान आगमन होते आमच्या मान्यवरांचं, ज्यामध्ये आपण पाहू शकता युवा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, DY फाउंडेशन नक्कीच अध्यक्ष आपण पाहतोय योगेश पाटील साहेब आणि त्यांच्या समेत तुकाराम बजाके साहेबांचं देखील आगमन झालं. सरचिटणीस भाजप भिवंडी तालुका ग्रामीण आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये मान्यवर आपण पाहतोय, अगदी मान्यवरांची मांदेल नक्कीच आपण आज वेब डॅजवर पाहत आहोत. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. या षटकाची समाप्तीनंतर आपण टॉसकडे बोलणार होता. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सागर 11 गोडसे विपक्ष ग्रीष्मा 11
अमनेपडा या दोन संघामध्ये. यावेळी अकोला टप्प्याचा चेंडू अगदी वाईट यॉर्कर चेंडू होता, खोदून काढलेला आहे चेंडूला. एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न, 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत आणि डावाची देखील समाप्ती येथे होताना 4 षटकामध्ये शिवनेरी जून आंतरिक संघाने आपल्या धावपैकी धावा जोडल्या त्या एकूण 38 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर बोलू आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे सगळे समालोचक मनोज ठाकरे सर आणि दोन्ही संघाचे संघनायक. बॅक टू टॉस बॉक्स मनोज ठाकरे सर. चला, ग्रिस्मा 11 अमनेपाडा टीमचा संघनायक आपण या ठिकाणी गोरसई संघाचा संघनायक उपस्थित आहे. चला आपण टॉस करूया. आयोजक टीम समोर फाईट करेल सागर 11 जबजरंग गोरसई टीम. यस, या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष DY फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय योगेशजी पाटील साहेब, सन्माननीय तुकारामजी बजागे सर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी नाणेफेक केले जाईल. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत. खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पाहिलं तर वेळात वेळ काढून मान्यवर उपस्थित आहेत. नाणेफेक केलेच जाईल. या मान्यवरांच्या शुभ हस्ते. कोण बोलतंय? यस, गोरसई टीम कॉलिंग करते. मान्यवरांना विनंती आपण नाणेफेक करायचं आहे. टेलास हेड आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यस, या ठिकाणी पाहतोय आपण टॉस विनलाही शीतपेय दिलं जाते. शांत चित्ताने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी थंड पेय या ठिकाणी दिलं जाते. क्या बात आहे. तर या ठिकाणी पाहतोय आपण सागर 11 जबजरंग गोरसई या संघाने नाणेफेक जिंकला आहे. आपला निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी करू. समोर टीम आयोजक टीम आहे, घरची खेळपट्टी आहे. आपण बॅटिंग करणार आहात तर किती धावा जमण्याचा आपला मानस असेल? कमीत कमी 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. निश्चित आपण पाहतोय ओरिजिनल फुटीबॉलच्या माध्यमातून आजवर आपण भरपूर स्पर्धा पाहिल्या. चांगल्या आयोजन नियोजन होत आहेत. त्यात या स्पर्धेचंही आपण पाहतोय देखणा चिकना आयोजन आहे. तर या स्पर्धेबद्दल, या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? अक्षरशः कमिटी खूप छान आहे. कमिटीने आयोजन खूप छान प्रकारे केलेलं आहे आणि इथं खेळायला खूप मजा येईल. खूप खूप धन्यवाद तुलाही या मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर या ठिकाणी पाहतोय आपण आयोजक टीम अर्थात ग्रिस्मा 11 टीमचे संघनायक आहेत. आपण नाणेफेक जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. यस, हवं ते मिळतंय. घरची खेळपट्टी आहे. खऱ्या अर्थाने आपलं स्वतःचं आयोजन नियोजन कमी दिवसामध्ये भरपूर चांगलं केलं गेलेलं आहे. तर येणाऱ्या टीमला आपण काय 2 शब्द म्हणाल? 30 बॉल्स. बस त्यांना तुम्ही शुभेच्छा द्या. तुम्हालाही भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की सागर 11 गोरसई टीमने नाणेफेक जिंकलं आणि सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. ग्रिस्मा 11च्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की पण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. सर्वच खेळाडू, कमिटी मेंबर सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी पाहतोय पण धावसंख्येचा टार्गेट जो आहे तो 39 रनांचा आहे. 40चा आकडा काय पार होत नाही. आपण 40+ झालो, 40च्या वरती सर्वजण आपण झालो, परंतु यात आजच्या दिवसात टार्गेट काय तो पूर्ण होत नाही आहे. पहिली मॅच पाहिली तर 37, दुसरी मॅच पाहिली तर 34, आता तिसरी मॅच आपण पाहतोय ती सुद्धा 39. म्हणजे रनांसाठी अकाल दुष्काळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे. महाशिवरात्रीचा पर्व आहे, उपवास असेल, त्या अनुषंगाने फलंदाजांना काही ताकद झोकता आली नाही आहे. खजूर खिचडी याच्यावरती दिवस आपल्याला काढायचा आहे. परंतु क्रिकेट जो खेळतोय ना तो खऱ्या अर्थाने पोटामध्ये कमी अन्न ठेवतोय. आणि पाहूया आता मात्र इथं या 39 धावा डिफेन्स केल्या जातील का? मागील मॅच मध्ये पाहायला गेलं तर 34 धावा डिफेन्स केल्या होत्या अजून अंदुर्गी टीमने. या ठिकाणी पाहतोय मान्यवर उपस्थित वेळ आहेत. आपण जाऊया
आमचे माजी उपसरपंच सन्मान्य परेशजी बारसी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय मुख्य आयोजक सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते परेशजी बारसी साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मान सन्मानासाठी आहे आणि प्रत्येकाने येतोचे स्वागत आणि सन्मान दिले गेला आहे. या स्पर्धेची उबदार माईची शॉल फुलगुच्छ त्याचबरोबर स्पर्धेची गोड आठवण आपण पाहू शकता एक आकर्षक मोमेंटस ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यस बोलूया आता मात्र खेळाकडे 39 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवलं गेलं आहे. आता ते कशा प्रकारे पूर्ण केले जाईल येणारा काल सांगून जाईल, परंतु अतिशय चिकट आणि चिवट टीम म्हटलं तर अजून आंदोरके आहे. मागील मॅच आपण पाहिलं तर 34 धावा डिफेन्स केल्या होत्या. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत आली होती आणि त्याच्यामध्ये शेवटपर्यंत आपण पाहिलं तर जिद्दीचं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालेलं. जयनमान पॉवर शेलार पाहूया या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. गेम ऑन, खेळाला सुरुवात होते. गोलंदाज या ठिकाणी धनाजी पाटील सरसावत आहे गोलंदाजी मार्क वरती. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला होता. बट या ठिकाणी पाहतोय डॉटची होते सांगता संजय कोहली ऑन स्ट्राईक. आपण पाहतोय आक्रमण हे बचावाचं मूल साधन असतं आणि त्याच्यासाठी पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा कोहली यांचा प्रयत्न फसला गेला. डॉटची झाली समाप्ती. पुन्हा एकदा धनाजी. आता मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. ज्या ठिकाणी पाहतोय आपण काही सीमा आखली आहे तिथे ज्यावेळेस चेंडू जाईल त्यावेळेस सिंगलच धाव, एकच धाव दिली जाईल. मागील मॅच मध्ये पाहायला गेला धनाजी पाटील यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. डावाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी जी होती ती पाहिली तर जितू पाटील यांची आकर्षक मॅचचा टर्निंग पॉइंट इथं पाहूया पुन्हा एकदा. आता स्लोअरचा मारा ठेवला होता, दिशा दिली, परंतु तिथेही आपण पाहतोय सीमित रेषामध्ये चेंडू गेला आहे आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल. 2 धावा धावफलकावरती 39 धावांचं लक्ष आहे. ही खरी खासियत आहे. सुरुवात चांगली करून देतात. विकेट मिलो या ना मिलो धावांवरती अंकुश रोख लावण्यासाठी एक चांगला उत्तम प्रयत्न केला जातोय. या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित या व्यासपीठावरती आपण पाहू शकता मान्यवर आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग खेळाडू त्यांचंही सहर्ष स्वागत. यावेळेस अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. डॉटची पुन्हा एकदा होते सांगता 4 मध्ये फक्त खर्च केल्या 2. ही ताकद आहे, ही दहशत आहे खऱ्या अर्थाने धनाजी पाटील यांची. कारण सलामीची जोडी ही 45 ची असते, गोलंदाजी ही 45 चा असतो. त्यातील हा बॅटल मात्र रंगवत आहेत धनाजी पाटील. डॉटची सांगता पुन्हा एकदा होते. या वेळेस बॅटची वरील काढा घेतली होती. पुन्हा एकदा पाहतोय आपण सीमित रेषेमध्ये गेला आहे आणि एकच धाव. इथेही काय आकर्षक चित्र केंद्रित केलं गेलं आहे. पाहू शकता आपण झाडाला जी फुलं आलेली आहेत अर्थात पलसाचं झाड आहे आणि त्याला जी नारंगी फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकर्षण असतं. जसं आपण उष्णतेकडे वाटचाल करतोय तेव्हा ही फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जिथे जिथे ही झाडे असतात तिथे तिथं मात्र तेथील वातावरणही खूप सुंदर असतोय ना. खऱ्या अर्थाने याच्यातून आपण पाहतोय प्रदूषण मुक्त होण्यासाठी ही खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्वक फुलं असतात. भर आलेला आहे या ठिकाणी. पुढे चेंडू या वेळेस अजून एक चांगला फटका खेळला गेला होता आणि शतरषकी त्या ठिकाणी विणलं होतं. झालं. आता काय घडेल आणि फलंदाज होते बाद रनआउटच्या स्वरूपात. पहा ही सर्वांच्या आवडीचा आता फल तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. बोर लागलेले आहेत. क्या बात आहे.
खऱ्या अर्थाने कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक वेळीस भरपूर चांगलं कॅमेरावर केलं जात आहे. काय बोलता? त्याने गाणी लावायला पाहिजे होता लगेच. बरोबर, जो मोसम आहे तो मोसम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बरोबर कॅमेऱ्यामध्ये त्या काही गोष्टी कैद केल्या जात आहेत. बोरीला पिकले बोर असं दृश्य या ठिकाणी दाखवलं गेलं. इथनंच गरमीला उष्णतेला सुरुवात होते आणि जसं आपलं वातावरण बदली होतंय तसा मात्र आहारामध्ये सुद्धा बदल केला जातोय. त्या अनुषंगाने एक एक गोष्ट सृष्टीने आपल्यासाठी दिली आहे आणि प्रत्येक मोसममध्ये जे फळ येईल, जे फ्रूट येईल, ते सेवन करणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करा, थोडंसं घाई करा मित्रांनो. आज मेगा फिनाले फायनलचा दिवस आहे. याच्यासाठी केला होता हट्ट असं शेवटचा क्षण गोड हवा, याच्यासाठी सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. क्या बात आहे. इथं मात्र चांगला चेंडू आहे, विफस झालेला आहे या ठिकाणी. काय घडतंय पंच? पंच फलंदाज बाद आहे. सगळ्यांसाठी नाश्त्याची या ठिकाणी जेवढेही खेळाडू उपस्थित आहेत प्रेक्षक वर्ग, त्या सर्वांना विनंती आहे की आपण फलाहार करण्यासाठी या स्टेजच्या बाजूला यायचं आहे. ज्या ठिकाणी सर्वांसाठी या कमिटीच्या माध्यमातून फलाहाराची व्यवस्था केली गेली आहे. तर ज्यांना कोणाला फलाहार करायचा आहे त्याने स्टेजच्या मागे या आणि सर्वांनी त्याचा आनंद घ्या. या ठिकाणी आपण पाहतोय अंबडी तुंबडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि सुंबडीमध्ये धावा कंप्लीट केल्या जात आहेत 3 आणि धावसंख्या धापलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. थोडंसं कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिले षटक धनाजी पाटील यांनी क्या बाद 4 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या होत्या. आणि इथेही मात्र आकर्षक पाहायला मिळतंय. गोलंदाजी राम रसाले या ठिकाणी गोलंदाजी मार्ग त्यांच्या माध्यमातून पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला, 3 धावा खर्च केले गेले आहेत. आतापर्यंत 7 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. दुसरा षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 39 धावांचं लक्ष आहे आणि खऱ्या अर्थाने अतिशय फाईट आणि संघर्षामध्ये क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना नेहमी पाहायला मिळते. शिवनेरी जून अंदुरकी टीम मागील मॅच पाहिली तर 34 धावा डिफेन्स केल्या होत्या. या ठिकाणी वाचवण्यासाठी 39 धावा आहेत. प्लॅनिंग करा, रणनीती आखा, परंतु वेळ मात्र कमी खर्च करा. कमिटी खूप सुंदर आहे, आपल्यासाठी थांबू शकते, बट वेळ तुम्हा आम्हा कोणासाठी थांबणार नाही. याच्यासाठी थोडंसं स्पीडअप करा. पुढील चेंडू क्या बात आहे. हा चेंडू खूप चांगला आहे, अपील जरूर केली, परंतु या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. सिंगल येते, सिंगल पेक्षा अधिक काही नाही आहे. 8 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. प्रति चेंडू मागे एक संघर्षाचं वातावरण निर्माण जरूर करते आणि दबावामध्ये आता मात्र कुठेतरी पाहायला मिळते. जे हनुमान पॉवर शेलार पॉवरची पॉवर या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. पाहूया ती दिसेल का आणि डावाला या ठिकाणी उचलून धरेल का, असा एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का, याची प्रतीक्षा निश्चित डगआउटमध्ये आहे, प्रेक्षकांना आहे.
कारण कमी धावा असल्या तरीही फाईट करते टीम जुन अंदुर्गी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आयोजक टीम ग्रिस्मा 11 आमनेपाडा वर्सेस सागर 11 जयबजरंग गोरसई. या ठिकाणी हवेमध्ये होता बराच काल छत्रक्षक पोहोचू शकला नाही. सिंगल कंप्लीट केली, लगेच मागणी केली दुसरीची आणि तीही धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. ज्यावेळेस तुम्हाला बाउंड्री लागत नाही या सिंगल डबलचा खेळ करणं हे आवश्यक असतं, कारण तेवढ्याशा मोठ्या धावसंख्या नाही आहेत धाव फलकावरती. 2 ने धावसंख्या पाहतोय आता. मात्र कुठेतरी 10 का दम दुहेरी अंकामध्ये प्रवेश मिळवला गेला आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. 2 गडी बाद पाहतोय आपण. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. क्या बात आहे आणि वाडा कॅच. क्या बात आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक हात का कमाल. सुपर कॅच. आहे ती पाहूया पुढे चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. काय करताय. यस क्या बात आहे. फलंदाज अजून एक बाद होतय झेलच्या स्वरूपात. बॅक टू बॅक दुसरा. पहिली कॅच जी पकडली गेली होती त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. विनायक कारभारी यांनी ती जी पहिली कॅच घेतली होती, काय कॅच पकडली होती, त्याच्यासाठी आपण पाहतोय संतोषजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी उपस्थित झालं गेलं आहे. सापेगावचे आपण पाहिलं तर एक समाजसेवक आणि एक सामाजिक कार्यकर्ता आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाज ही एक आकर्षक गोलंदाजी करतायत राम साले. त्यांनी सुद्धा आपण पाहिलं धावसंख्या थांबवलेली पाहायला मिळाली 10 या अंकावरतीच. कारण आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. खऱ्या अर्थाने प्रशंसा करावी लागेल सर्वच गोलंदाजांची. आता मात्र 2 ओव्हरमध्ये विजयाचं एक समीकरण गाठण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 39 पाहिजे होते, आता 2 मध्ये 29 हव्या आहेत. गोलंदाज पाहूया या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र पूर्णपणे चार्ज झालेली टीम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकता प्रत्येकाचा गौरव या ठिकाणी केला जातोय खेळाडूंच्या माध्यमातून. जितू पाटील मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर टर्निंग पॉइंटची ती ओव्हर होती ती हाताळली गेली होती आणि सामनावीराचा पुरस्कारही त्याच्या नावी लागला गेला होता. तो गोलंदाज या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दिसतोय. यावेळेस फुलटॉस पाहूया गॅप शोधला जातोय. यस नो डाऊट 2 क्षेत्राच्या मध्ये 1 बॉल सीमा पार येतोय चौकार.
या चौकाराच्या मदतीने डावाला मिळतो आकार, धावसंख्या पुढे सरकते 14 या अंकावरती. अशा फटक्यांची नितांत गरज आहे. प्रति चेंडू मागे जर विचार केला तर जेवढे तुम्ही मोठे फटके प्रेक्षकामधून मागवाल चेंडू तेवढे तुमच्या संघासाठी चांगले राहतील. आणि ती ताकद दहशत आहे ज्या अडमान पॉवर शेलार टीमकडे. वार पलटवार हा क्रिकेटचा मूळ सूत्र आहे. पाहूया गोलंदाजाने 2 ओव्हरमध्ये वार केला गेला आहे. पलटवार पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा चेंडूला टर्न केला मिडविकेटच्या रिझनला डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली गेली आहे. धोकादायक होऊ शकते आणि यस या ठिकाणी बॅटर बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. काय आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर पडेल. या ठिकाणी पाहतोय आपल्याकडे वेल आहे. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मोलाचा वेल काढून या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्याचे सरचिटणीस सन्माननीय तुकाराम बजागे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही करूया आपण हेतूचे स्वागत आणि सन्मान. मी आयोजक टीम अर्थात संतोषजी काकडे साहेबांना विनंती करतोय की आपले लाडके मान्यवर सन्माननीय तुकारामजी बजागे साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे. सन्माननीय तुकारामजी बजागे साहेब आपणास विनंती आहे, चला आपण त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान मित्र पाहायला मिळेल. मित्र आपण नेहमी म्हणत असतोय की इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल, परंतु अशी प्रेमळ माणसं आपल्याशी जोडली जातील तर रोजच सुखद आनंदाचा एक शंखनाद आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आमचे लाडके मान्यवर सन्माननीय तुकारामजी बजागे साहेबांचा आहे तुझे स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतंय. भिवंडी तालुक्याचे एक नामांकित सरचिटणीस, भारतीय जनता पार्टीचे कार्यक्षम कर्तृत्ववान नेतृत्व यांचा. त्याच्यानंतर आपण पाहतोय DY फाउंडेशनचे आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान अध्यक्ष ज्यांच्या कार्याचा डंका सर्वच ग्रामीण भाग असो किंवा सिटी एरिया असो सर्वत्रच आपल्याला पाहायला मिळतंय. आणि गोर गरिबांचे कैवारी कमी तिथं आम्हीची भूमिका निभावणारे तुम्हा सर्वांच्या लाडके सन्मान्य योगीजी पाटील साहेबांचा या ठिकाणी मेगा सत्कार आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. माईची उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि एक मोमेंटच देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. साहेब आपण आलात या स्पर्धेची एक उंची वाढवण्यासाठी आपण ही सहकार्य मोलाचा हात पुढे केला गेला आहे. आपलेही पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये मनपासून हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या जर धावफलकावरती पाहायला गेली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20-20 आता मात्र 6 चेंडूमध्ये 19 धावेची आवश्यकता आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 47 फोर्स आणि 43 सिक्स अशी ही लेखाजोखा या ठिकाणी आपण पाहिलं तर या टुर्नामेंटचा आपल्याला पाहायला मिळतंय. कैलास शेलार साहेब आपणास विनंती आहे की आपणही या ठिकाणी यायचा उपस्थित व्हायचा आहे. आता मात्र शेवटचे एक षटक बाकी आहे आणि 19 धावांची आवश्यकता आहे. सामना पुन्हा एकदा बनवला गेला आहे या मॅच मध्ये सुद्धा. फलंदाजांनाही तेवढीशी कारगर आणि सफलतापूर्वक खेळण्यासाठी ही खेळपट्टी तशी दिसली गेली नाही आजच्या दिवसामध्ये, परंतु गोलंदाजासाठी भरपूर सारखी या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळ चांगला पाहायला मिळतोय. वेलकम 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 सुस्वागतम ज्यांची आपण सकाळपासून आतुरतेने वाट बघत होतो असे आमचे पाहायला गेले तर इताडे गावचे एक चांगले उद्योजक उद्योगपती साई साक्षी डेव्हलपर अँड बिल्डअपचे प्रोप्रायटर तसेच बेबी स्पोर्ट इताडे टीमचे संघ मालक आणि आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून सर्वांसाठी चांगलं मोलाचं योगदान आणि सहकार्य लाभलं जातं असं हसमुख दिलदार आणि एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. त्यांच्या समेत आपण पाहतोय इताडे गावचे समाजसेवक दयाजी पाटील साहेब तसेच सन्मान्य रोशनजी पाटील साहेब आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहिलं तर या विभागामध्ये तर भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं असे भगवान पाटील साहेब यांचा या ठिकाणी
शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत दयादादा पाटील असतील, रोशनदादा पाटील असतील यांचंही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या 21 आता मात्र 5 चेंडूमध्ये 18 धावेची आवश्यकता आहे. थोडंसं आव्हान कठीण. खऱ्या अर्थाने पाहिलं तर सुरुवात खूप चांगली जर पाहायला गेली तर धनाजी पाटील यांनी केली. गडी बाद केला नाही या, परत धावांवरती रोख लावलं. त्याचा फायदा येणाऱ्या गोलंदाजांना झाला आणि राम याने मात्र आपलं काम चोख बजावलं. 6 धावा खर्च केले आणि 2 गडी बाद केले. तदनंतर जितू पाटील यांनी आणि इथं मात्र विनायक कारभारी फिनिशिंग टच देतोय. क्या बात आहे. अजून एक तेज तर्रार चेंडू अशा बलकट केली जाते. आत्मविश्वास वाढला जातोय. विजयाची चाहूल, विजयाचा दरवाजा उघडण्यासाठी एक चांगली झिरोची थाप मारली जाते. 4 चेंडूंमध्ये 18 धावेची आवश्यकता. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्लोचा मारा, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. हवेमध्ये चेंडू आहे. सेफ लँडिंग पाहायला मिळते. क्या बात आहे. बरोबर चांगला प्रयत्न केला होता चेंडूपर्यंत पोहोचण्याचा, परंतु अंतिम क्षणामध्ये समजलं की नाही पोहोचू शकत. थांबले गेले त्या ठिकाणी. 2 धावा येत आहेत. आता मात्र येणारे चेंडू 3. विजयाचं समीकरण 16 धावांचं पाहायला मिळते. या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्मान्य भगवंतदादा पाटील साहेब आपण पाहतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवरती. एक चांगलं लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि या स्पर्धेसाठी सुद्धा भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. ग्रिस्मा 11 टीमवरती असणारं प्रेम त्यांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम वेलकम सुस्वागतम. सन्माननीय सोमनाथजी काकडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहूया पुढे चेंडू. इथं मात्र आता दरवाजा उघडला गेला आहे विजयचा. या ठिकाणी टाला फोडून या ठिकाणी कडीला मात्र हात लावला गेला आहे. म्हणजेच आपण पाहू शकता 1 2 3 पावलं दूर विजयाच्या समीकरणापासून आपण पाहतोय. या ठिकाणी पाहतोय सापेगावचे प्रत्यक्ष नागरिक, समाजसेवक, उद्योजक सन्माननीय संतोषजी पाटील साहेब, सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, त्याचबरोबर प्रकाश माळी साहेब, त्याचबरोबर अनिल मागे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. अशा रीतीने आपण पाहिलं तर